नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत यंदाचा गणेशोत्सव तुमच्यासाठी का खास ठरणार आहे? काय विशेष घडणार आहे? हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग असू शकतं. शिवाय ही जी काही रीडिंग्स इथे चालतात ती टाईमलेस असतात. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या व्हिडिओमध्ये त्यावेळी तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश असेल. आता यंदाचा गणेशोत्सव तुमच्यासाठी का खास ठरणार आहे? ते ज्या वर्षी ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहाल तर त्यानंतर जो गणेशोत्सव येईल तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पहिलं कार्ड आहे 9 ऑफ वॅन्ड आणि किंग ऑफ सॉर्ड. पहिलाच अंक आहे 9. कार्डचा जो अंक आहे तो 9 आहे आणि 9 अंक इच्छापूर्तीचा असतो. साधारण गणेशोत्सव हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येत असतो. तर ह्या वर्षीचा गणेशोत्सव जेव्हा होईल त्यानंतर खूप सारे आशीर्वाद गणपती बाप्पा तुम्हाला देणार आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. हे कार्ड जे आहे ते सांगतंय की तुमची प्रतीक्षा संपते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतुर आहात की आता तुमचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होणारच आहे, इतक्या जवळ तुम्ही आलेले आहात, पण तरी सुद्धा काही कारणाने तुम्हाला वाट पाहावी लागते. तर तिथे जे थोडंसं तुम्हाला धैर्य ठेवावं लागतंय किंवा त्यामुळे जो थकवा आलाय, त्यामुळे थोडेसे जे उदास आहात तुम्ही, तर हे जे तुमचं दुःख आहे किंवा हा जो थकवा आहे तो दूर होणार आहे. कारण ह्या गणेशोत्सवानंतर तुम्हाला स्पष्टता येणार आहे आणि तुम्ही ऍक्शन घेणार आहात. तुम्हाला खूप मोठं पद प्राप्त होणार आहे. गणपती देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही अधिक शक्तिशाली बनणार आहात. ही जी तलवार आहे ती तुमची ताकद दाखवते. अधिक अनुभव संपन्न, अधिक ज्ञानी तुम्ही होणार आहात. 4 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. आणि त्याच्या खाली पेज ऑफ कपचं कार्ड आहे. तर तुम्ही जिथे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जिथे कुठे तुम्ही अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत, तर ही जी मोठी इन्व्हेस्टमेंट तुमची आहे त्याबाबत काही ना काही संदेश तुम्हाला प्राप्त होईल. त्याबाबत एक नवीन सुरुवात तुमची होणार आहे. एक नवं नातं तुमचं होणार आहे ह्या गणेशोत्सवानंतर. हायरोफंटचं कार्ड आलंय. आणि क्वीन ऑफ पेंटॅकल. तर ही दोन्ही कार्ड्स मोठी कार्ड्स आहेत आणि ही कार्ड्स सांगतायत की तुम्ही एका गुरुच्या भूमिकेत दिसत आहात. तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात, इतरांचा उपचार करत आहात. तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे त्याचा उपयोग करून तुम्ही इतरांना
मार्ग दाखवत आहात, योग्य मार्ग, किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याकरिता नेमकं काय करायला हवं हे तुम्ही सांगताना दिसत आहात. म्हणजे याचा अर्थ की गणेशोत्सवानंतर तुम्ही ज्याबाबत प्रतीक्षा करत आहात, कदाचित असं असू शकतं की तुम्ही खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कशात तरी. मग ते तुमचं शिक्षण घेणं असेल किंवा अजून काही असेल, तर तिथे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, तर त्याबाबत तुम्हाला संदेश मिळेल आणि तुमचं कार्य सुरू होईल. तुम्हाला नवीन जॉब लागू शकतो, किंवा ज्यासाठी तुम्ही इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट केली त्याबाबत काही ना काही होणार आहे, त्याबाबत काहीतरी खास होणार आहे. इथे जी कार्ड्स आहेत ती सांगतायत की तुम्हाला तो ते पद सल्लागार म्हणून, मार्गदर्शक म्हणून तुम्ही काम करताना इथे दिसत आहात, किंवा तुम्ही एखादे डॉक्टर वगैरे असू शकता, इतरांचा उपचार करताना दिसताय. आर्थिक स्थिती तुमची चांगली होतीये. अनेक जण तुमच्याकडे येत आहेत मार्गदर्शनासाठी आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनते. तुम्ही समृद्ध होत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं पण कार्ड आलंय, मगाशी क्वीन ऑफ पेंटॅकल आलेलं, आता किंगचं आलंय. तर काही मोठी माणसं जी समृद्ध आहेत, ज्यांनी आधीच ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत, ती माणसं सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात, ज्यांचा प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो. डेव्हिलचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की जी काही तुमच्यामध्ये नकारात्मकता आहे ती जाणार आहे. अशा मोठ्या माणसांमुळे, अशी जी माणसं तुमच्या आयुष्यात येत आहेत, त्यामुळे तुमच्या मनातली नकारात्मकता दूर होते. आणि ही जर तुमची ऊर्जा आपण धरली तर असं लक्षात येत आहे की तुम्ही नकारात्मक ऊर्जेचा उपचार करत आहात. ती तुमच्यामधली असू शकते, किंवा तुमच्याकडे अशी काही माणसं येत आहेत जी फार नकारात्मक आहेत, जी नकारात्मक ऊर्जेने त्रस्त आहेत. तर त्यांचा उपचार तुम्ही करत आहात, त्यांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांना ह्या स्थितीमधून कसं बाहेर पडता येईल हे तुम्ही सांगताना इथे दिसत आहात. एट ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. नाईन ऑफ कप. एट ऑफ पेंटॅकल, 8 नंतर 9. तर हे दोन कार्ड सांगतायत की 8 नंतर 9 म्हणजे क्रमाने गोष्टी होणार आहेत. आता तुम्ही मेहनत घेत आहात, तुमचं आत्ता काम चालू आहे, तर गणेशोत्सवानंतर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळणार आहेत. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. इच्छापूर्तीचं हे कार्ड आहे. आत्मविश्वास वाढणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत होणार आहेत. तुम्हाला एखादा मोठा प्लॅटफॉर्म सुद्धा मिळू शकतं, जिथे तुम्ही तुमचं काम इतरांपर्यंत ज्या माध्यमातून तुम्ही पोहोचवू शकता, किंवा तुम्ही जर कलाकार वगैरे असाल तर तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय, तो मंच तुम्हाला मिळतोय, ज्याचा तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी, किंवा तुमचं जे काही, तुमची जी कला आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या मंचाचा उपयोग होऊ शकतो. एट ऑफ सॉर्ड आणि 6 ऑफ पेंटॅकल. तर 8 ऑफ सॉर्डचं हे कार्ड काय सांगतंय की तुम्हाला असे
आशीर्वाद गणपती देवाकडनं प्राप्त होत आहेत की ज्यामुळे तुम्ही जिथे अडकलेल्या स्थितीमध्ये होतात तिथून तुम्ही इतरांना मदत करताना दिसत आहात. म्हणजे ह्या स्थितीमधून स्वतः बाहेर पडून इतरांना मदत करताना दिसताय. म्हणजे ही स्थिती, ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे जाते आणि इतरांना मदत करताय याचाच अर्थ तुम्ही अधिक समृद्ध होत आहात, अधिक चांगल्या गोष्टी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. इतरांना मदत करण्याची संधी ईश्वर आपल्याला देत असतो. हाय प्रिस्टेसचं कार्ड आलंय. आणि त्याच्या बरोबरीने जे कार्ड आहे ते आहे 4 ऑफ कप. तर जिथे कुठे तुम्ही निराश होतात की कधी सगळं नीट होणार किंवा असे ब्रह्मांड जी काही परीक्षा घेत होतं त्याने थोडेसे तुम्ही त्रस्त झालेले होतात की सगळं कधी नीट होणार आहे. तर ह्याबाबत इथे ब्रह्मांड सांगतंय की आता तुम्ही संतुलित होणार आहात. इतके दिवस जी परीक्षा चाललेली त्यातून तुम्ही घडताय, त्यातून तुम्ही हाय प्रिस्टेसच्या ऊर्जेमध्ये येत आहात. हाय प्रिस्टेसची ऊर्जा म्हणजे हे मेजर अर्केनाचं कार्ड आहे. म्हणजे मोठा बदल, मोठं परिवर्तन तुमच्या नकारात्मक स्थितीमधून तुम्ही इतके सकारात्मक, संतुलित, ज्ञानी होताना दिसत आहात. ही सारी निराशा, दुःखी जो चेहरा किंवा उदास चेहरा जो तुमचा असायचा किंवा एखाद्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने जे पाहणं तुमचं असायचं त्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुम्ही संतुलित आहात ही मोठी गोष्ट आहेच, शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप शक्तिशाली बनत आहे. ही जी ऊर्जा आहे ती आध्यात्मिक ऊर्जा आहे. ही जी व्यक्ती आहे ती आध्यात्मिक आहे, ज्ञानी आहे, संतुलित आहे, असे तुम्ही बनत आहात. म्हणजे खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला ईश्वर देत आहे. शिवाय समृद्ध सुद्धा आहे. इथे जी मागे फळं दिसत आहेत त्यावरून असं लक्षात येत आहे की शांत सुखी जीवन त्या व्यक्तीचं आहेच, ती ज्ञानी आहेच, अंतर्ज्ञान शक्ती शक्तिशाली आहे आणि समृद्ध सुद्धा आहे. फाय ऑफ सॉर्डचं कार्ड आणि किंग ऑफ कपचं कार्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे स्ट्रेंथ कार्ड. तर ही कार्ड काय सांगतायत की आपल्याच लोकांनी तुमच्या विरोधात काही गोष्टी केल्या किंवा तुमच्या विरोधात रणांगणात आपलीच माणसं होती. ही जी काही युद्धस्थिती होती तुमच्या जीवनात, हे जे दुःख तुमचं होतं, तर तिथे तुम्ही त्याच आपल्या माणसांना ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं कळत न कळत, त्यांना तुम्ही खूप सारं प्रेम देताना दिसत आहात. इतके तुम्ही समृद्ध होणार आहात, इतकी तुमच्यामध्ये समज येणार आहे. आणि हीच तुमची ताकद आहे. ही जी ऊर्जा आहे ती देवीचं हे रूप आहे. ही ऊर्जा सांगते की देवीचे आशीर्वाद सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. गणपती देव तर आशीर्वाद देतच आहेत, त्यामुळे तुम्ही अधिक ज्ञानी होत आहात, गुरुच्या भूमिकेमध्ये येत आहात आणि इतरांना मार्गदर्शन करण्यायोग्य होत आहात. शिवाय हाय प्रिस्टेसची ऊर्जा आहे. अनेक रहस्य तुम्हाला कळतायत. नकारात्मकता जाते. ही गणेशाचीच कृपा आहे. पण
देवीचं जे रूप आहे ती शक्ती देते आपल्याला, ती आईचं रूप येते. त्यामुळे तुम्ही इतरांची काळजी घेत आहात, म्हणजे ज्ञानी सुद्धा आहात आणि इतरांची काळजी सुद्धा घेत आहात. ते ह्या देवतांच्या कृपाशीर्वादामुळेच तुम्हाला शक्य होत आहे. आता सगळ्या ह्या स्थितीमध्ये तुम्हाला काय संदेश आहे, एखादा काय संदेश आहे की जी गोष्ट तुम्ही आता करणं आवश्यक आहे? तर त्यासाठी पेज ऑफ वॅन्डचं कार्ड आलंय. पेज ऑफ वॅन्डचं कार्ड हेच सांगतंय की तुम्हाला उत्साहाने काम करायचं आहे. जे आता अवघड वाटतंय, जिथे जिथे आत्ता काही नसल्यागत सगळं आहे, तर तिथे तुम्ही एक नवीन सुरुवात करायची आहे. तुम्हाला ब्रह्मांडाकडून महत्त्वाचे संदेश मिळत राहतील, ज्यामुळे तुम्हाला मार्ग मिळत राहील. तुम्हाला नेमकं कधी काय करायचं आहे, हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.